नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि आम्ही आज मासे पकडायला चाललो आहे। आपल्यासोबत आज आमचे मोठे बंधू, ज्याला आम्ही भाऊ म्हणतो प्रेमानं, आपल्यासोबत आहेत। भाऊ, आम्ही आता मासे पकडायला जाणार आहे। बाकीचं तुम्हाला मासे पकडायची कोकणातली मासे मारायची पद्धत वगैरे भाऊ आपल्याला सांगेलच। भाऊला त्याच्यामधलं फार नॉलेज आहे, तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहाच। थँक्यू। आता आपण नदी पात्रात पोहोचलेलो आहे, जिथं आपण जाळं सोडणार आहे। हे भाऊने पिशवीतून जाळे आणलेले आहेत। भाऊ, जाळी कसं काय सोडवायचं वगैरे काय असते पद्धत? सोडवायची पद्धत काही नाही, व्यवस्थित असं सोडवायला लागतं ते। आणि आपण पाण्यातून काढल्यानंतर व्यवस्थित ठेवायला लागतं। आता आपण ही पाण्यात सोडणार आहे जाळी। हा खरं तर व्यवसाय हा आमच्या इथे एक गोपाळ समाज आहे। ओके। गोपाळ म्हणजे आम्ही त्यांना घोरपी असं म्हणतो। ओके, आपल्या पद्धतीचं घोरपी म्हणतात। ओके। त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा त्याच्यावर, ह्या माशाच्यावर, ह्या जाळींवर चालतो। ओके, मग नदीचे मासे मारतात मोस्टली ते? मासे मारतात। हां, तर आपण हे जाळं बाहेर, त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतले का हे? हो, त्यांच्याकडून विकत घेतले। ओके, म्हणजे हे स्थानिक लोकांनी बनवलेलं आहे मासे? हो, स्थानिक पद्धतीचं जाळं आहे। होय होय होय। ओके, मग हे नदीच्या माशांसाठी खास मारलं जातं? होय, नदीच्या मासे। ओके, चालेल, आता आम्ही सोडतो। चालेल चालेल। भाऊ एकदम आता उंच पाण्यात गेलेला आहे। आता जाळ्या सोडायचा म्हणून त्याला थोडा कॅनाचा आधार लागतोय, अदरवाईज तो पोहण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे। जाळी सोडताना थोडा सपोर्ट लागतो, म्हणून त्याने ते कॅन घेतलेले आहेत। आता तो त्या टोकाला जाऊन तिकडे ते अडकवून मग रिटर्न येईल आपल्या इकडे। नंतर आपण मग 1 तासभर वेट करायचा असतो। त्यानंतर मग आपण परत जाळं काढायला सुरुवात करणार आणि मग आपण बघूच किती मासे आपल्याला मिळाले किंवा काय। भाऊ, पोचला का? आता तिकडे बांधणार का परत? ओके ओके। आता बांधायसाठी काहीतरी आधार बघतोय, काठी वगैरे काही झाड वगैरे मिळालं तर त्याला बांधून तो रिटर्न येईल। एक जाळं टाकून झालेलं आहे। आता दुसरं जाळं भाऊ कुठं टाकायचं आपल्याला? जाळं वरती टाकायचं, तिथं पाणी शांत आहे ना। ओके, कारण अजून पाणी नदीला काय कमी नाही, पाण्याचा प्रवाह असल्यामुळे जाळं वाहतं खाली, वाहत जातं। त्यामुळे एका जाळ्यावर डिपेंड राहू शकत नाही, म्हणून आपण दुसरा एक सेकंड ऑप्शन म्हणून दुसरं जाळं टाकून तिकडून येऊ। चला तर तिकडे जाऊ। आता इथं दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे। आता भाऊ परत दुसरं जाळं घेणार आणि इकडून या टोकापासून नदीच्या त्या टोकापर्यंत तुम्ही पाहू शकता, तिथपर्यंत जाईल का भाऊ जाळं? त्या टोकापर्यंत आरामात आरामात। फारच म्हणजे लेंथ खूपच आहे। हे जे खाली आहे तळामध्ये, ह्याला काय बोलतात मंगाई सांगितलं तुम्ही? त्याला गुळी गुळी म्हणतात। गुळी म्हणतात आपल्या कोकणी भाषेमध्ये। मातीचं आहे, मातीच आहे। मातीपासून माती हे मळून असं हे बारीक। म्हणजे ह्याचा फायदा काय तुम्ही सांगू शकता? हे खाली पाण्यात बसतं। ओके, वाहाय जाळं बसलं की व्हायचा काही विषय नाही। ओके, आणि हे जर बसलं नाही तर हे जे तंगूस आहे हे पाण्यावर वरती राहील। ओके, आणि मासे खाली निघून जातील सगळे। ओके, म्हणजे याच्या आधारावर असा एक जाळ्याला ताटपणा येतो, खाली जाळं उभं राहतं याच्यामुळे। ओके ओके ओके, बरोबर। ते नसेल तर काहीच उपयोग नाही। ओके, म्हणजे तळात जातं आणि वरचा भाग वरती राहतो, त्याच्यामुळे जाळे परफेक्ट बसले जातात। आता मी पडलो असतो बे। बांधून ठेवायचं। आपण मगाशी जिथे जाळी सोडली त्यापेक्षा हे इथलं पात्र मोठं वाटतंय, हो आहे ना, लांबीला? हो, तेवढं पाणी जास्त आहे। ओके, पण ते आपलं जाळं पूर्ण राहतंय असं तुम्हाला वाटतंय? पूर्ण। ओके ओके। अतिशय सुंदर पाणी बघा मित्रांनो, एकदम स्वच्छ पाणी। आपल्या नदीला कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे, कोणतेही सांडपाणी इकडे येत नाही, त्यामुळे अतिशय स्वच्छ सुंदर पाणी आपल्या नदीला।
जिथे भाऊ उभा आहे तिथे 10-15 फुटाचं उंची आहे पाण्याला. ते मला ऑलमोस्ट छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, पण आपल्याला सवय नसल्यामुळे आपण जास्त पुढे जाणार नाही आहे. भाऊला नेहमीची सवय असल्यामुळे तो बिंदास जाऊ शकतो, तर आपण रिस्क घेण्यामध्ये मजा नाही. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे आमचं छोटंसं माळवाशी गाव आणि त्याच्या बाजूनं वाहणारी ही सुंदर अशी बाव नदी. अतिशय सुंदर असं हा दृश्य आहे. आता जाळं काढायची वेळ झाली का? जाळं काढायची वेळ झाली. एक तासभर झालाय टाकून. हां चालेल. ओके. तर भाऊचं जाळं काढून झालेलं आहे. हो ये बघ, दाखव बरं. हे जाळ्यामध्ये मासे आलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण जाळं आपल्याला जाऊन सोडवावे लागणार आहे. सोडल्यानंतर आपण बघू किती मासे मिळाले आपल्याला. काय आतमध्ये याच्यामध्ये असतात, आतमध्ये बाहेरून दिसत नाहीत. ठीक. तर एक जाळं काढून झालेलं आहे. आता आम्ही दुसरं जाळं जिकडे टाकलं तिकडे काढायला चाललो आहे. थोड्या अंतरावरती आम्ही दुसरं जाळं टाकलं होतं, तिकडून आता दुसरं जाळं काढू. बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळते का. आता भाऊ दुसरं जाळं पण घेऊन आलेलं आहे. पहिलं जाळं ऑलरेडी काढलं होतं. ह्या दुसऱ्या जाळ्यामध्ये भाऊ काय आहे का? विशेष मासे आहे त्याच्यात. आहे का? तरी काही मस्त भेटले म्हणजे. आतमध्ये आहेत ते असे. हां, ते एक एक आता सोडवायला लागणार पूर्ण आपल्याला. सोडवायला लागणार. ओके. आता आपली दोन्ही जाळी काढून झालेली आहेत. आता आपण भाऊ आता आपण मासे सोडवायचे का जाळ्यातले? घरी गेल्यानंतर सोडवणार ते. घरी गेल्यावर सोडायचे का? ओके. मग निवांत सोडवता येतील आपल्याला. ओके. मग आता म्हशी वगैरे बघायला आपल्या कुठे गेल्यात? म्हशी जरा नदीपासून थोड्या लांब गेल्यात का आपला? हां हां चालेल. मग आपण हे मासे घरी गेल्यानंतर सोडवणार पूर्ण जाळ्यातले. ओके चालेल. तर आपण घरी पोचलोय. तर भाऊ मासे काढणार आहे जाळ्यातून एक एक करून. बघू आपण. हे सोडवायचं अवघड असतं का जरा? हो, जाळं तुटता कामा नाही. ओके. जाळं न तोडता मासा फक्त काढता आला पाहिजे. तोंडात अटकतं ना त्यांच्या जाळ्यात ते? हो. अच्छा. ओके. हे पहिलं जाळं आहे. दुसरं जाळं अजून पिशवीत आहे. आता एक जाळं काढून झालेलं आहे. झालं का हे जाळं काढून पूर्ण? हो झालं. दुसरं घेते भाऊ काढायला जाळं. तर मित्रांनो, शेवटी आपल्या दोन्ही जाळ्याचे मिळून एवढे मासे मिळाले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.